आणि आता पाहूया न्यूज स्टेट महाराष्ट्राचे स्पेशल रिपोर्ट तिसरी बाजू। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एनडीएची बैठक एक पार पडली। त्या बैठकीत मोदींना अचानक पवारांचं पंतप्रधान पद आठवलं। पण असं का झालं? भाजपला अचानक पवार का आठवू लागले? आता पवारांना तूप लोणी लावलं जातंय असे अनेक प्रश्न मोदींच्या वक्तव्यानंतर निर्माण झाले आहेत। मोदी नेमकं काय म्हणाले याबाबतचा हा पाहूया आमचा स्पेशल रिपोर्ट। शरद पवारांविषयी तुम्हाला एवढा आदर आहे म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडलात का? 80 में शरद पवार साहब की चुनी हुई सरकार को किसने बर्खास्त किया? हमने नहीं किया, इस कांग्रेस पार्टी ने किया। मराठी माणसाला पंतप्रधान होण्यापासून कुणी रोखलं? पवारांची पंतप्रधान पदाची संधी काँग्रेसमुळे हुकली। पवारांना भाजप अचानक तूप लोणी का लावतंय? एनडीएच्या बैठकीत मोदी पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले? प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा डंका गाजवणाऱ्या मराठी माणसाचं देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याचं स्वप्न अजूनही अधुरच आहे। पंतप्रधान पदासाठी कधी काळी पवारांचं नाव आघाडीवर राहिलं तर मध्येच कधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं नाव आघाडीवर येतं। मात्र अजून एकाही मराठी नेत्याला पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी मिळालीच नाही। काल पार पडलेल्या एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा चर्चेत आलाय। कारण खासदारांच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पवारांना काँग्रेसने पंतप्रधान होण्यापासून रोखलं। मोदींचं वक्तव्य, काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही। तसेच शरद पवार आणि काँग्रेसने अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डावलण्याचं काम केलं। सत्तेत असताना चुकीची कामे करणाऱ्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला। नंतर निवडणूक प्रचारावेळी याच नेत्यांनी केलेल्या चुकांची माफीही मागितली। काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही। 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा विजय होणार। मोदींच्या या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी नित्यक्रमाने मोदी आणि भाजपला डेली डोस दिलाय। काँग्रेसनं पवारांना पंतप्रधान होऊ दिलं नाही असं तुम्ही म्हणत असाल तर अडवाणींना राष्ट्रपती बनण्यापासून कोणी रोखलं असं आम्ही विचारायचं का? असा थेट सवाल संजय राऊतांनी भाजपला केलाय। शरद पवारांविषयी तुम्हाला एवढा आदर आहे म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडलात का? शरद पवार आणि काँग्रेस हे त्यांचं वेगळं राजकारण आहे। आम्ही असं म्हणतो का की लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून प्रधानमंत्र्यांनी रोखलं किंवा त्यांना राजकीय संन्यास घ्यायला लावला? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। तसे शरद पवार आणि काँग्रेस हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्या दोन पक्षांचा। त्याचं उत्तर मला वाटतं संजय राऊतांनी दिलेलं आहे। कोणाच्या अहंकारामुळे अडवाणीजी राष्ट्रपती होऊ शकले नाही, कोणाचा अहंकार या देशाला अधोगतीकडे नेतो आहे हे या देशातील 125 कोटी जनतेला ठाऊक आहे। काँग्रेसने पवार साहेबांचं कसं खच्चीकरण केलं, प्रणव मुखर्जींचं कसं खच्चीकरण केलं, किंवा काँग्रेसने मोठ्याच्या मोठ्या नेत्यांचे खच्चीकरण करण्याची पूर्ण यादीच आहे। कधीच कोणाला मोठं न होऊन देणारा काँग्रेस यांनी आदरणीय पवार साहेबांना कसं पंतप्रधान व्हायला दिलं नाही, ही वस्तुस्थिती आणि सत्य हे पंतप्रधान साहेबांनी सगळ्यांसमोर मांडले। खासदाराच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी शिवसेनेसोबतच्या युतीवरही भाष्य केलंय। 2019ला भाजपनं नाही तर ठाकरेंनी त्यांच्या सोबतची युती तोडली असं वक्तव्य केलंय। त्याला शिवसेना खासदार संजय राऊत आणि तेव्हा युती तोडण्याची घोषणा करणारे आणि आता राष्ट्रवादीत असणारे एकनाथ खडसेंनीही प्रत्युत्तर दिलंय। असं प्रधानमंत्र्यांच्या मनात असेल तर प्रधानमंत्री ते दिशाभूल करतात।
2014 सालची परिस्थिती प्रधानमंत्र्यांनी आठवायला हवी. 2014 साली शिवसेनेची साथ कोणी आणि का सोडली हे अख्ख्या देशाने पाहिलं. शिवसेना त्यानंतर स्वतंत्रपणे निवडणुका लढली. आपली युती तुटली, आपण वेगळे झालो आहोत असं भारतीय जनता तर्फे अधिकृतपणे एकनाथराव खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितलं. त्याच्यामुळे शिवसेनेची साथ कोणी सोडली या संदर्भात जुना रेकॉर्ड प्रधानमंत्र्यांनी तपासून पाहावा. घोषणा झाली. शिवसेनेने त्या कालखंडात युती तोडली नव्हती. शिवसेनेने दुसऱ्या त्याच क्षणाला माझ्याकडं सुभाष देसाई, सावंत आणखी असे 3 जण पाठवले आणि त्यांनी मला विनंती केली की हे तोडली असं जाहीर केलं तरी असं करू नका. पण मी त्यांना म्हटलं होतं की हा पक्षाचा निर्णय, माझा एकट्याचा निर्णय नाही आहे. केंद्राकडनं आमचे जे निरीक्षक आले होते त्यांनी मला ही घोषणा करायला सांगितलं होतं. त्यांचं नाव, पण ते प्रभारी होते, महाराष्ट्राचे प्रभारी होते आणि त्यांनी सर्वांशी चर्चा करून मला हे निर्णय घ्यायला सांगितलेलं होतं की तुम्ही हा निर्णय घोषित करा. तर अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या पहिल्याच दिवशी झारखंडमधील भाजप खासदार निशिकांत दुबेंनीही मणिपूर सोडून महाराष्ट्रातील राजकारणावरून टोलेबाजी केली होती. 1980 साली पवारांचं सरकार काँग्रेसनेच हटवलं आणि पवारांनी काँग्रेसला वैतागूनच वेगळा पक्ष काढला असा हल्लाबोल चढवला होता. सुप्रिया सुले जी ने कहा कि हमने सरकार गिरा दी. सुप्रिया जी, सबसे पहली सरकार महाराष्ट्र में किसी ने गिराई तो श्रीमान शरद पवार जी ने गिराई थी और वसंत दादा पाटिल की सरकार गिराकर भारतीय जनसंघ का समर्थन लेकर वो मुख्यमंत्री बने. भारतीय जनसंघ का, भारतीय जनता पार्टी भी नहीं. 80 में शरद पवार साहब की चुनी हुई सरकार को किसने बर्खास्त किया? हमने नहीं किया, इस कांग्रेस पार्टी ने किया. किस आधार पर शरद पवार साहब ने एक अलग एनसीपी बनाई थी? हमने नहीं कहा शरद पवार साहब को बनाने के लिए. किस आधार पर जब हम पहली बार यहां जीत कर आए तो रोज जो है इसी तरह की महंगाई की बात होती थी, एक एक्सचेंज की बात, कमोडिटी एक्सचेंज की बात होती थी. रोज पवार साहब के ऊपर आरोप लगते थे, हमने नहीं लगाया. और फाइनली पवार साहब जैसे सीनियर आदमी को कंज्यूमर अफेयर्स मिनिस्ट्री छोड़ना पड़ा. आधी अजित पवारांना जवळ करणं, त्यानंतर निशिकांत दुबेंना पवारांचं सरकार आणि भुजबळांची अटक आठवणं, त्यानंतर खासदारांच्या बैठकीत पवारांच्या पंतप्रधान पदाबाबत मोदींना काळजी वाटणं, हा सर्व घटनाक्रम पाहिल्यास एकच सवाल उपस्थित होतो. तो म्हणजे ज्या राष्ट्रवादीला भाजप नॅशनल करप्ट पार्टी म्हणायचे त्या पवारांना भाजप आता अचानक एवढं तूप लोणी का लावतंय? पवारांना जाहीररित्या त्या ठिकाणी न थांबवणं किंवा त्यांच्या हेतूविषयी, त्यांच्याविषयी कायम इंडियामध्ये एक प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, हे राजकारणाचा एक भाग पंतप्रधान मोदींचा असू शकतो. आणि त्यातूनच काँग्रेसमुळं शरद पवारांना पंतप्रधानाची संधी हुकलेली आहे हे त्यांनी केलेलं वक्तव्य हा याच राजकारणाचा एक भाग आहे. गेली अनेक दशकं एक मोठी आसामी म्हणून शरद पवारांनी देश पातळी आणि राज्य पातळीवरचं राजकारण गाजवलं आहे. देशाच्या राजकारणात पवारांचं महत्त्व आणि स्थान कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुका आणि पवारांच्या पंतप्रधान पदाच्या चर्चा या नेहमीच ऐकायला मिळतात. मिळत नाही ती फक्त संधी. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.